या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. घरातील सगळेच जण संगीताच्या कार्यक्रमाविषयी बोलत असतात. कोणतं गाणं निवडायचं, कसा डान्स बसवायचा याच विषयावर त्या सगळ्यांची चर्चा सुरू असते. मात्र त्यावेळी दीपक पुन्हा एकदा मोनाला टोमणा मारतो आणि त्यामुळे मोना त्याच्यावर खूप चिडते आणि त्याला सांगते की मी तुमच्यासोबत डान्स करणारच नाही. आणि ते ऐकून दीपक घाबरतो आणि तिची माफी मागतो. त्यानंतर मग बापू म्हणत असतात की आम्हाला तर कोणतं गाणं निवडावं तेच कळत नाही, तुम्हीच काहीतरी सुचवा. पण तितक्यात कदम म्हणतात की बापू तुम्ही काही काळजी करू नका, आपण कोणत्या गाण्यावर डान्स करायचा ते मी काल रात्रीच ठरवले. आणि ते ऐकून बापू खुश होतात. मात्र त्यानंतर अमोल हळूच मोनाला म्हणतो की मोमा माझं तर गाणं ठरलंच नाही, आता काय करायचं. तर मोना म्हणत असते की छोटे सरकार तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी एकदम छान डान्स बसवते तुमचा. आणि ते ऐकून अमोल खुश होतो. त्यांचं बोलणं सुरू असतानाच मग अपर्णा आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात आणि काय चाललंय ते विचारतात. तर अमोल म्हणत असतो की मा बाबा आज तुमच्या संगीताचा कार्यक्रम आहे, तुम्ही विसरलात का. तर अपर्णा म्हणत असते की अरे अमोल तू आम्हाला हे विसरू देशील का, आम्ही अजिबात विसरलो नाही आहे, आमच्या सगळं लक्षात आहे. मात्र त्याआधी आपल्याला दवाखान्यात जायचं आहे. आणि ते ऐकून अमोल नाराज होतो. तो म्हणत असतो की मा आज मला ट्रीटमेंट घ्यायची नाही आहे, कारण आज मला खूप कामं आहेत. आणि ते ऐकून सगळेच काळजीत पडतात. सर्वजण अमोलला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण अमोल काही ऐकायला तयारच नसतो. बापू त्याला म्हणत असतात की अमोल बाळा, तू जेव्हा हॉस्पिटलमधून परत येशील ना तेव्हा आपण सगळी तयारी करूयात, आम्ही सर्वजण तुझ्यासाठी थांबतो. मात्र तरीही अमोल ऐकत नाही. त्यामुळे अर्जुन म्हणतो की अमोल तू जे काही सांगतोय ते आम्ही सगळेजण ऐकतोय ना, मग तुलासुद्धा आमचं ऐकायलाच हवं. अपर्णासुद्धा त्याला समजावते आणि मग तो शेवटी हॉस्पिटलमध्ये जायला तयार होतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याचा नंबर यायला थोडा वेळ असतो. त्यामुळे अमोल खूप वैतागतो आणि अपर्णाला म्हणतो की जर अजून थोडा वेळ लागणार असेल ना तर मी घरी जातो. मात्र अपर्णा त्याला समजावते आणि सांगते की तू काळजी करू नको, लवकरच ट्रीटमेंट सुरू होईल आणि घरी गेल्यानंतर आपण छान एन्जॉय करूयात. आणि त्यावर अमोल हो म्हणतो. पण त्यांचं बोलणं संकल्प ऐकत असतो आणि तो रागातच म्हणत असतो की आता यांना संगीतसुद्धा करायचं आहे का, पण मी यांचं लग्न काही निर्विघ्नपणे पार पाडू देणार नाही. आणि मग त्यानंतर तो तोंडाला मास्क लावतो आणि अपर्णापासून अमोलला घेऊन जातो. तर दुसरीकडे मोना सगळ्यांना डान्स शिकवण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्यात आधी दीपक डान्स शिकण्यासाठी येतो. मोना त्याला काही सोप्या स्टेप्स करून दाखवते. मात्र दीपकला त्या काही जमत नाही, तो वेगळंच काहीतरी करतो आणि खाली जाऊन पडतो. त्यामुळे सगळेजण हसू लागतात. मोना तर त्याच्यावर खूप वैतागते. ती पुन्हा पुन्हा दीपकला त्या स्टेप शिकवत असते, पण दीपकला ते काही जमत नाही. त्यामुळे मोना रागातच त्याला सांगते की तुम्ही जाऊन बसा, मी तोपर्यंत स्वप्नील सरांना डान्स शिकवते. त्यानंतर मग ती स्वप्नीलला पुढे बोलावून घेते. मात्र मोनाच्या स्टेप्स बघून स्वप्नील खूप घाबरतो आणि म्हणतो की मोना मला विचार करायला ना थोडा वेळ दे. आणि तोसुद्धा बाजूला जाऊन बसतो. मग त्यानंतर बापू आणि कदम येतात. मात्र त्यांना देखील काहीच जमत नाही, ते दोघेसुद्धा तेथून निघून जातात. त्यामुळे मोना तर खूप वैतागते आणि मग रुपालीला पुढे बोलावत म्हणते की रुपाली ताई, निदान आपण तुमचा तरी डान्स बसवूयात. त्यावर रुपाली हो म्हणते खरी. मात्र जेव्हा मोना तिला शिकवायला सुरुवात करते तेव्हा ती पटकन म्हणते की अगं चहाची वेळ झाली, मी पटकन चहा बनवते. आणि तीसुद्धा तेथून पळून जाते. त्यामुळे मोनाला काय करावं ते सुचत नाही, कारण अमोलने सगळी जबाबदारी तिच्यावरच दिलेली असते. आणि मग त्यानंतर स्वप्नील आणि दीपक तिच्या जवळ येत म्हणतात की मोना तू काही काळजी करू नको, हवं तर तू आम्हाला ना सोप्या सोप्या स्टेप शिकव आणि त्यासुद्धा एकदम हळू, आम्ही करू डान्स. आणि त्यावर मोनासुद्धा हो म्हणते आणि मग त्यांना एकदम सोप्या स्टेप शिकवायला सुरुवात करते. तर दुसरीकडे संकल्प अमोलची विचारपूस करत असतो आणि मग त्यानंतर तो अमोलकडून लग्नाची सगळी माहिती काढून घेतो. आज संगीताचा कार्यक्रम आहे हे कळल्यावर तर तो खूपच चिडतो. तर अमोल त्याला सांगत असतो की मला ना लवकर घरी जायचं आहे, सगळ्यांचा डान्स बसवायचा आहे, मलासुद्धा खूप एन्जॉय करायचं आहे. आणि त्यावर संकल्प म्हणतो की तुम्ही जाल घरी, पण त्याआधी तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. आणि मग तो अमोलला डोळे बंद करून पडायला सांगतो. त्यानंतर अमोल डोळे बंद करतो आणि तीच संधी साधून संकल्प त्याच्या सलाईनमधून त्याला चुकीचं इंजेक्शन देतो. त्यामुळे अमोलला केमोच्या दरम्यान खूप त्रास होतो. त्यानंतर मग डॉक्टर अपर्णा आणि अर्जुनसोबत बोलायला जातात. अर्जुन म्हणत असतो की बरं झालं आज लवकर किमो झाला, तसंही अमोलला लवकर घरी जायचं होतं, पण डॉक्टर म्हणतात की आजच्या किमोच्या दरम्यान अमोलला खूप त्रास झाला.
आणि त्यांचं ते बोलणं ऐकून अपर्णा अर्जुन घाबरतात आणि नेमकं काय घडले ते विचारतात. तर डॉक्टर म्हणत असतात की अमोलला आज खूप त्रास झाला आहे आणि मला असं वाटते की तो आज स्वतःच्या पायांवर उभा देखील राहू शकणार नाही. त्याला आरामाची गरज आहे. आणि ते ऐकून अपर्णा म्हणते पण त्याला तर आजचं संगीत एन्जॉय करायचे. तर डॉक्टर म्हणत असतात की मला तर असं वाटते की अमोलच्या या सगळ्या अपेक्षा त्याच्या ट्रीटमेंटवर परिणाम करत आहेत, कारण सध्या त्याला आरामाची खूप गरज आहे. तुम्ही प्लीज त्याला जास्त धावपळ करू देऊ नका. आणि ते ऐकून अपर्णा आणि अर्जुन काळजीत पडतात. तर हे सगळं संकल्प ऐकत असतो आणि म्हणत असतो की डान्स करायचं तर खूप दूरच राहिलं. आज तो अमोल साधा उठू बसू शकला ना तरी देवाचे आभार माना. आणि तो हसतच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे घरी सगळ्यांनी संगीताची छान तयारी केलेली असते. त्यानंतर मग आर्या, चिंचोके आणि गायतोंडेसुद्धा घरी येतात. चिंचोकेंना आणि गायतोंडेंना बघून दीपक तर खूपच खुश होतो, मात्र आर्याला बघून त्याचा चेहराच पडतो. बापू आणि कदमांनासुद्धा ती घरी आलेली आवडत नाही. पण तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते आणि ती मात्र आर्याला बघून खूप खुश होते. आणि मग त्या दोघीजणी लगेच गप्पा मारू लागतात. मात्र ते बघून दीपक बापूंना आणि कदमांना म्हणत असतो की आता ही बाया इथे कशासाठी आली आहे आणि बघा कशी हसते जसं काही हिचंच संगीत आहे. तर कदम म्हणत असतात की हो ना, मलासुद्धा आवडलं नाही तिने इथे आलेलं. मात्र बापू त्या दोघांना समजवतात की आता जे काही घडलंय त्याला खूप दिवस होऊन गेलेत, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, त्यामुळे आपण उगाच नको तो विचार करायला नको. आणि मग त्यावर ते दोघेही हो म्हणतात. त्यानंतर मग गायतोंडे आणि चिंचोके सुद्धा दीपकला, स्वप्नीलला सगळ्या कामांमध्ये मदत करतात. सगळेच जण खूप आनंदात असतात आणि अमोलची वाट बघत असतात. आणि तितक्यात अपर्णा, अर्जुन अमोलला घेऊन घरी येतात. आणि त्यावेळी अमोलची अवस्था बघून घरच्यांच्या पायाखालची जणू जमीनच सरकते, कारण अमोलला अपर्णा आणि अर्जुनने व्हीलचेअरवर आणलेले असते आणि त्याच्या अंगात थोडीसुद्धा शक्ती नसते. तो हसतही नसतो आणि काही बोलतही नसतो. त्याची अशी अवस्था बघून सगळ्यांनाच खूप त्रास होतो. दुसरीकडे संकल्प मात्र खूपच खुश असतो आणि म्हणत असतो की आज त्या अप्पीचं आणि अर्जाचं संगीत आहे. मात्र पोराला दवाखान्यातून घेऊन जाताना त्यांची तोंड तर अगदी बारीक झाली होती आणि ते बघायला मला खूप मजा आली. आणि मग त्यानंतर त्याच्या आणि अपर्णाच्या लग्नामध्ये त्याने जी शेरवानी घातली होती ती शेरवानी तो बाहेर काढतो आणि हसतच म्हणतो की आता पुन्हा एकदा ही घालायची वेळ आली आहे. तसंही माझं लग्न अप्पीसोबतच ठरलं होतं, त्यामुळे आता मी पुन्हा तिच्यासोबतच लग्न करणार. आता काही झालं ना तरी अप्पीचं आणि माझंच लग्न होणार. देवाने मला पुन्हा एकदा संधी दिली आहे तर मी ती संधी वाया घालवणार नाही. आणि मग तो हसतच म्हणतो की अप्पे, तुझ्या या सगळ्या दुःखातून ना फक्त मीच तुला बाहेर काढू शकतो. तुझ्या पोराला तर मी निम्म अधू केलंच आहे, आता तुला आणि त्या अर्जाला सुद्धा उद्ध्वस्त करून ठेवणार आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.